ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही, वडील हयात नाही, डिवोर्स झालेला आहे किंवा एकल महिला आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणी आता केवायसी करू शकता। आता तुम्ही केवायसी कशी करायची त्याची नवीन पद्धत ए टू झेड लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। अशाच कामाची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। व्हिडिओला सुरुवात करूया। तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ladkibahin.maharashtra.gov.in या ठिकाणी केवायसी करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे यावर क्लिक करून खाली ओटीपी पाठवा यावर क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी तो ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे आणि बस येथून तुमची केवायसी संपली, तुमची केवायसी झालेली आहे। तुम्हाला अपूर्ण केवायसी करायची आहे म्हणजे स्वतःची केवायसी करायची आहे। ही झाली आता तुमची स्वतःची केवायसी। तुम्हाला वडील किंवा पती यांचा आधार नंबर टाकून पुढची प्रोसेस करायची नाही आणि याबाबतची अधिकृतपणे माहिती महिला व बाल विकास विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जारी करून दिलेली आहे। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। आता यापुढे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांना त्यांचा मृत्यू दाखला महिला व बाल विकास विभागाकडे किंवा अंगणवाडीकडे जमा करायचा आहे आणि ज्यांचा घटस्फोट झाला असेल त्यांचं घटस्फोट प्रमाणपत्र, ज्या एकल महिला असतील त्यांना न्यायालयाची सत्तरप्रत जोडावी लागणार आहे म्हणजे जमा करावी लागणार आहे आणि तुमची केवायसी इथून होऊन जाणार आहे। आणि अशा प्रकारची ही नवीन पद्धत होती। तुम्हाला जर का शासन निर्णय पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलमध्ये मी तो देऊन देणार आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेल, अजूनही काही शंका असेल तर कमेंट्स करा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच कामाची व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।